शिवसेनेची अंगीकृत संघटना असलेल्या श्रमिक सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी उपनेते सुनील बागोल यांनी जय श्रीरामचा नारा देत भाजपचं कमळ हाती घेतलंय। धर्मवीर सुनील बागोल लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षात कमालीचे नाराज होते। पक्षवाढीच्या संदर्भात वरिष्ठ स्तरावरून योग्य ते निर्णय होत नसल्याने पक्ष कसा वाढणार या विवंचनेत असलेल्या सुनील बागोल यांनी अखेर गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय। रावसाहेब थोरात येथे झालेल्या या भव्य पक्ष प्रवेश सोहळ्यात गिरीश महाजन यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले। पारंपरिक ढोल ताशा पथकाने गिरीश महाजन यांचे दणक्यात स्वागत। कोविड काळात भारतीय जनता पक्षातून त्यावेळी एकसंघ असलेल्या शिवसेनेत माजी आमदार वसंत गीते आणि सुनील बागोल यांनी एकाच वेळी प्रवेश केला होता। मात्र जनतेची नाळ जोडलेल्या सुनील बागोल यांनी विकासात्मक दृष्टिकोनातून भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय। सुनील बागोल यांच्या मातोश्री गत पंचवार्षिक निवडणुकीत नाशिक महानगरपालिकेच्या उपमहापौर म्हणून कार्यरत होत्या, तर चिरंजीव शंभू बागोल यांनी भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाची जबाबदारी पार पडली आहे। गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या पक्ष प्रवेश सोहळ्यात शिवसेनेचे महानगर प्रमुख मामा राजवाडे, श्रमिक सेनेचे जिल्हा प्रमुख अजय बागुल, भगवान पाठक, गुलाब होय यांच्यासह असंख्य शिवसेना श्रमिक सेना पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय। भाजपला बळकटी देण्यासाठी मी नेहमीच कटिबद्ध असल्याचं सुनील बागोल यांनी सांगितलंय। ज्या वेळेला असं ठरलं भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करायचा आणि पहिलीच मीटिंग भाऊबरोबर झाली, भाऊनी ज्या टायमाला भारतीय जनता पार्टीचे जे पदाधिकारी मला घेऊन गेले होते त्यांच्या समोर 5-6 प्रश्न विचारले। आता मी भारतीय जनता पार्टीमध्ये गेली 5 वर्ष इथं होतो। आता त्यावेळेला मला काय तुम्ही तुमच्या भाषेत काही पण म्हणा, ऐकलं नाही, माझ्या डोक्यात पाणी झालं होतं आणि मी भारतीय जनता पार्टी सोडली आणि त्याच्यानंतर परत जेव्हा जाण्याचा प्रसंग आला तेव्हा भाऊने मला विचारलं का शहरामधील सर्व आमदारांना विचारलं का सगळ्यांची एनओसी आहे का, सगळ्या आमदारांनी सांगितलं का एनओसी आहे, सर्व पदाधिकाऱ्यांची एनओसी आहे का, म्हणे आहे, म्हणे RSS वाल्यांची काही तक्रार, म्हणे काही नाही, त्यांची पण एनओसी आहे। हे जेव्हा हे सगळे प्रश्न मी ऐकले आणि सगळ्यांची एनओसी आहे आणि सगळ्यांनी घ्यायला हरकत नाही असं सांगितलं, मी म्हटलं चला MPC 5 झालं, बरोबर आहे ना। म्हणजे आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणं सोपं राहिलेलं नाही। कोणी पण येईल, कोणी उठेल सुटेल आणि प्रवेश करेल असं नाहीये। त्याला पूर्णपणे चेक केलं जातं, त्याचं बॅकग्राऊंड चेक केलं जातं, त्याचं पोलीस रेकॉर्ड चेक केलं जातं, लोकांचा कल काय आहे हा सुद्धा चेक केला जातो आणि तेव्हा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश दिला जातो। निश्चितच भारतीय जनता पार्टीमध्ये मी आलेलो आहे आणि यानंतर भाऊनी कबूल केलेलं आहे की तुला भारतीय जनता पार्टीमध्ये खूप काम करायचं आहे। कारण तुम्ही मला इथं बसलेले किंवा बाहेर जेवढे उभे आहेत त्यांनी ज्या टायमाला महानगरपालिकेची स्थापना झाली त्या दिवसापासून आमच्या घरातलं एक नेतृत्व तुम्ही लोकांनी दिलेलं आहे भिकूबाई बागोलांच्या निमित्ताने। त्यानंतर तुम्ही तिसरं नेतृत्व दिलं संजय बागोलच्या माध्यमातून आणि आता तिसरं नेतृत्व तुम्ही देणार आहे शंभू बागोलच्या माध्यमातून। म्हणजे ज्या वेळेला महानगरपालिका साधारण या गोष्टीला 35 ते 40 वर्ष लोटले त्या दिवसापासून तुम्ही सर्वजण माझ्या पाठीचे आहात आणि मी सुद्धा गरिबांचा नेता आहे, गोरगरिबांचा नेता आहे। जिथेही कुठे काही घरगुती प्रॉब्लेम असेल, काही अडचणी असतील, छोटा मोठा कुठे ऍक्सिडेंट जरी झाला तरी त्या आई बापाला जर दिलासा द्यायचा असेल तर तिथं जाऊन मी उभा असतो आणि असं प्रत्येक घरातलं काम करण्यासाठी मी गेल्या अनेक वर्षापासून राजकारणामध्ये काम करतो। आजही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तेच काम मी पुन्हा चालू ठेवणार आहे। निश्चितच भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यामुळे फायदा हा असतो की केंद्रामध्ये असेल, राज्यामध्ये असेल, महापालिकेत असेल, सर्वीकडे भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि जे गोरगरीब जनता असते यांचे प्रश्न त्याला निगडित असतात आणि ते प्रश्न
सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहील एवढा शब्द देतो. माझे 2 शब्द संपवतो. जय. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी या सर्व पदाधिकाऱ्यांचे भाजपमध्ये प्रवेश करून स्वागत केले. गेल्या वेळेपेक्षा तिप्पट चौपट गर्दी राहील आणि म्हणून आपली जबाबदारी मोठी आहे. आपल्या सर्वांची जबाबदारी. आपण त्याला भेटू बोलू, पण यावेळेला आपली जबाबदारी मोठी आहे. आणि आपण बघितलं असेल प्रयागराजमध्ये केवढी गर्दी झाली, केवढ्या कोटी लोक त्या ठिकाणी आले. आणि म्हणून नाशिकमध्ये तीच गर्दी, तशीच गर्दी यावेळेला होणार आहे. आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना त्या निमित्ताने कामाला लागायचं आहे. आणि म्हणून आपण सर्व एकत्रित राहिलो पाहिजे. हा देश आपल्याला एक ठेवायचा आहे, देशाला मोठं करायचं आहे, देशाला सुरक्षित करायचं आहे. आणि त्यासाठी आपापले त्या ठिकाणी आपल्यामध्ये वादविवाद न करता आपण सगळेजण एकत्रित राहिलो तर मला वाटतं काही आपल्याला अशक्य नाही. नाशिकचं एक वेगळं नावलौकिक आहे. नाशिक शहर म्हणजे कागड वेगळं महाराष्ट्राचं शहर आहे. सगळ्याच क्षेत्रामध्ये, धार्मिक क्षेत्रात, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये, कला क्षेत्रामध्ये अतिशय पुढारलेलं असं शहर आहे. आणि या शहराचा चेहरामोहरा आपल्याला पुन्हा या ठिकाणी बदलायचा असेल तर आपण या ठिकाणी सगळ्यांना एकत्रित झालं पाहिजे. म्हणून सुनील भाऊंनी, मामांनी, त्यांच्या सर्व टीमने आज अतिशय चांगला असा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. आणि येणाऱ्या महापालिकेमध्ये मी सांगितलं की 100चा आकडा पार 122 मधून 100चा आकडा आपल्याला नगरसेवकांचा पार करायचाच आहे. मागच्या वेळी 67 होते, यावेळेला 100 पार आपल्याला या ठिकाणी करायचे आहे. कोणाला किती बडबड करू द्या, कोणाला किती गप्पा करू द्या, आता त्यांचा आकडा आपल्याला बघायचा आहे. हे जे सगळे वाचाळवीर येत आहेत, सकाळपासून संध्याकाळ रात्रीपर्यंत जी बडबड करतायत, यांना दाखवायचं आहे की बाबा तुम्ही फार बडबड करू नका. तुम्ही आता महापालिकेच्या निवडणुका सगळ्या ठिकाणी महाराष्ट्रभर आहे. आपण रिझल्ट दाखवा. लोक कुणाच्या पाठीशी आहे. देवेंद्रजीसारखे सक्षम नेतृत्व आपल्याला राज्याला लाभलेलं आहे. लोकांचा विश्वास देवेंद्रजींवर आहे, लोकांचा विश्वास मोदीजींवर या ठिकाणी आहे. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली राज्याची असेल, देशाची असेल, ही आगीकूच अतिशय वेगाने चाललेली आहे. आणि म्हणून आपल्याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये 100चा आकडा पार करून या राज्यामध्ये एक रेकॉर्ड तयार करायचा आहे. आतापर्यंत इतके नगरसेवक एका शहरात, एका महापालिकेमध्ये कधी निवडून आले नसतील. ऐका, एवढे नगरसेवक आपल्याला नाशिकवरून निवडून आणायचे, ते रेकॉर्ड आपल्याला करायचं आहे. त्यासाठी आपण सगळ्यांनी सज्ज व्हावं, एवढंच आवाहन मी आपल्याला या प्रसंगी करतो. आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकले, मंगेश चव्हाण, माजी आमदार बाळासाहेब सानप, माजी मंत्री बबनराव घोलप, शहराध्यक्ष सुनील केदार, नेते लक्ष्मण सावजी, सुधाकर बडगुजर, श्रमिक सेनेचे अध्यक्ष अजय बागोल, बाळासाहेब पाठक यांच्यासह श्रमिक सेनेचे पदाधिकारी, भाजप पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या प्रवेश सोहळ्यात उपस्थित होते.